विकास लवांडे यांना जामीन मंजूर। 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली। कीर्तनकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे लवांडे होते अटकेत। नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी। सीबीआयने मोटेगावकरच्या 1 दिवसाच्या सीबीआय कोठडीची केली होती मागणी। शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवारांचा नाशिकमध्ये रिक्षाने प्रवास। रामकाल पथ प्रकल्पाच्या कामामुळे रोहित पवार रिक्षातनं काळाराम मंदिरात घेतलं दर्शन। रोहित पवारांसह खासदार भास्कर भगरे, सुनील भुसारा यांचीही उपस्थिती। अंबरनाथमध्ये अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून भाजप नगरसेवकाचा संताप। मुख्याधिकारी आणि शहर अभियंता गैरहजर। मुख्याधिकारी मिस्टर इंडिया सारखे गायब। नगरसेवकांचा आरोप। शहराला पूर्णवेळ अधिकारी देण्याची मागणी। खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी। अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत पनवेल रेल्वे स्टेशनची उभारणी। पुण्यामध्ये राज्य उत्पादन विभागाची मोठी कारवाईत विविध राज्यातून आलेली सुमारे 2,03,40,000 रुपयांची बनावट दारू जप्त। 3 आरोपींना अटक। तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 14 लाख शेतकऱ्यांचे 50,000 रुपयांपर्यंत पीक कर्ज माफ। अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50,000 रुपये कर्जमाफी तर जास्त जमीन असणाऱ्यांचे 5,000 रुपयांपर्यंत कर्ज माफ। फरहान अख्तरच्या डॉन 3 चित्रपटाला अचानक रामराम ठोकल्यामुळे अभिनेता रणवीर सिंग अडचणीत। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने रणवीर विरोधात कठोर पाऊल उचलत त्याच्यावर घातली बंदी। संपूर्ण चित्रपटसृष्टीला त्याच्यासोबत काम न करण्याचे निर्देश। जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बर्फवृष्टी। सगळीकडेच पसरली बर्फाची चादर। पर्यटकांनी घेतला बर्फवृष्टीचा आनंद। मिनामार्ग आणि झोजिलामध्ये पुन्हा एकदा जोरदार बर्फवृष्टी। श्रीनगर लेह महामार्गावरील निसरड्या रस्त्यांमुळे वाहतूक मंदावली। अमेरिकेचे इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच। अमेरिकेच्या लष्कराकडूनच हल्ले सुरू केल्याची माहिती। इराणच्या दक्षिण भागातल्या क्षेपणास्त्र साईटवर हल्ले। समुद्रात स्फोटकं पेरणाऱ्या बोटींनाही केलं लक्ष्य। हल्ले स्वसंरक्षणार्थ केल्याचा अमेरिकेचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।